धनगर समाजाच्या आरक्षणासाठी गेले 15 दिवसापासून पंढरपूर येथील उपोषणाच्या समर्थनार्थ बांबवडे तालुका शाहूवाडी येथे सकल धनगर समाजाच्या वतीने बांबवडे येथील मुख्य चौकात निदर्शने करण्यात आली। यावेळी सकल धनगर समाज आपल्या शेळ्या मेंढ्यासह रस्त्यावर आला होता। धनगर समाजाच्या आरक्षणासाठी गेले 15 दिवस पंढरपूर येथे उपोषण सुरू आहे। धनगर आणि धनगड यामध्ये शासनाने भेदाभेद न करता सकल धनगर समाजाला आरक्षण द्यावे अशी भूमिका संपूर्ण समाजाची आहे। यासाठी ही निदर्शने करण्यात आली। सकल धनगर समाज रानावनातून शिळ्या भाकरी खाऊन पोट भरत आहे, याची जाणीव शासनाला नाही। यासाठी समाजाच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। उपोषणातील कार्यकर्ते दिवसेंदिवस अत्यवस्थ होत आहेत, तरी देखील याची दखल शासन घेत नाही। त्यामुळे सकल धनगर समाज रस्त्यावर येऊन लढणार आहे। धनगर समाज आज बांबवडे या ठिकाणी रस्त्यावर उतरला। आज गेले 50-60 वर्षे मागासलेला समाज असणारा समाज आज रस्त्यावर उतरायची वेळ आली। ह्या सरकारनं आमच्या मागण्याचा विचार करावा। आमचं पंढरपूरमध्ये चाललेलं आरक्षण आंदोलन उपोषण, या उपोषणाचा आजचा 15वा दिवस। तिथले आमचे उपोषणकर्ते आज अत्यावश्यक म्हणजे ऑक्सिजनवर आल्यात आणि त्यांचा सुद्धा जीवाचा विचार हे सरकार जर करत नसलं, हे गेंड्याच्या कातडीचं सरकार, तर आम्हाला धनगर समाज म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ आल्या। आज आम्ही प्राथमिक स्वरूपात सर्व धनगर समाज संघटना म्हणजे धनगर सारा एक म्हणून आम्ही उतरलो। ह्याच्यात आमचा संघटना भेदभाव राजभाव काही न ठेवता आम्ही फक्त धनगर सारा एक म्हणून सकल धनगर समाजाच्या वतीनं बांबवडे या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत आणि हे शांततेत आम्ही आंदोलन केलेलं आहे। पण इथून पुढच्या आंदोलनाची आमची दिशा जर तीक्ष्ण झाली तर त्याला जबाबदार हे सरकार असेल, त्याला आमची या समाज जबाबदार। याबाबतचे निवेदन मंडल अधिकारी अरुण कांबळे यांना देण्यात आले। यावेळी सकल धनगर समाजाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी पांडुरंग वगरे, शंकर जानकर, अवधूत जानकर, धनाजी बंडगर, संदीप बंडगर, मारुती वगरे, महिपती बंडगर, राहुल बंडगर, संजय मुडळे, अशोक मुडळे आदी सकल धनगर समाज उपस्थित होते। SPS न्यूज साठी कॅमेरामन सागर माने सह दशरथ खुटाळे।